आई नाही नाही अथर्व नाही, तिच्या डोळ्यात आम्ही खुपतो ना म्हणून सतत ती आम्हाला टोमणे मारत असते. आत्या अगं मस्करी करत होतो आम्ही. कसली मस्करी? कसली मस्करी? एक संधी सोडत नाही आमचा अपमान करायची. काय करणार नर्मदा, तुझं वागणंच तसं आहे. बस बस हा वहिनी, यापुढे मी एक शब्द ऐकून घेणार नाहीये. नर्मदा, आई माझ्याशी मोठ्या आवाजात बोलायचं नाही. बोलणार, मी बोलणार. बघते ना मला कोण अडवतंय ते. या घराची लेक आहे मी, लेक. तू काय स्वतःला महाराणी समजतेस का ग? सतत दुसऱ्यांवर हक्क गाजवायचा असतो तुला, सत्ता गाजवायची असते. काय काय चाललंय? का भांडताय तुम्ही दोघी आता? मी नाही भांडते, तुझीच बायको भांडकुदळ आहे. तिला बोल. भांडखोर कोण आहे ना हे या घरात सगळ्यांना माहिती आहे नर्मदा. मग तुझाही स्वभाव ना घरात सगळ्यांना माहितीये. त्या दिवशी मी बाहुली फेकून मारली तर तू माझ्यावर केवढी ओरडलीस. मूर्खासारखी वागली नसतीस तर ओरडायची वेळच आली नसती. बस झालं मामी, प्लीज बस झालं आता. किती बोलणार आहे माझ्या ममला अजून? अजित, मध्ये बोलायची गरज नाही. हो हो अगदी बरोबर आहे, कोणी काही बोलूच नका, कारण बोलण्याचा अधिकार फक्त हिच्याकडे आहे ना. पण न बोलायला आम्हाला तुझ्यासारखा रस्त्यावरून उचलून आणलेला नाहीये वहिनी. नर्मदा, हे बोलण्याआधी ना घरासाठी काहीतरी करून दाखव. दुसऱ्यांना शहाणपणा शिकवण्याआधी तो स्वतःमध्ये आहे का हे बघावं माणसानी. मंजिरी बास, बंद करा तुमची भांडणं. का आता तुम्ही का पडताय मध्ये? तुम्ही आमच्या भांडणात पडणार नव्हता ना? आणि या नर्मदाला आतापर्यंत मी खूप समजून घेतलं, खूप ऐकून घेतलं हिचं, पण आता नाही, कारण हिला हीच भाषा कळते. दादा दादा ऐकतोयस ना तू? बघतोयस ना, काही झालं तरी माझीच चूक दिसते. त्या दिवशी मंगळसूत्रावरून किती बोललीस मला तू वहिनी, घालून पडून बोललीस मला. आणि त्यात ती माया असतानाही तेच सगळं माया करायची, पण शंका मात्र माझ्यावर घेतल्या जायच्या. तू ना एक नंबरची खोटारडी आहेस. तुला फक्त तुझं म्हणणं खरं करायचं असतं. स्वार्थी आहे, स्वार्थी तू. लबाडी तर एवढी आहे ना तुझ्यात की सगळ्यांना गोड गोड बोलून आपल्या मुठीत ठेवायचा प्रयत्न करत असतेस. तुझ्यासारखी ढोंगी नाहीये मी. मला काही गरज नाही या ढोंगीपणा दाखवायची. प्लीज स्टॉप दिस. काय चाललंय तुम्हा दोघींचं? अथर्व, तुला नाही आई प्लीज प्लीज शांत हो. अथर्व, आई प्लीज हात जोडतो. तू 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 चल इकडे चल. अथर्व, आई चल ये. नाही जा जा, घेऊन जा. मला तोंड सुद्धा बघायचं नाहीये तिचं. घेऊन जा इथनं. दादासाहेब थोडंसं खाऊन घ्या ना. नाही, मला काही नकोय मीरा. हे बघा, तुम्ही काहीच खाल्लं नाहीये, थोडंसं खाऊन घ्या फक्त. मीरा, मला खरंच भूक नाहीये. दादासाहेब, तुमच्या जेवणाची रोजची वेळ सुद्धा टळून गेली. ऍसिडिटी होईल तुम्हाला. माझं ऐका ना प्लीज.
दादासाहेब, मी या घरात आल्यापासून तुम्ही माझ्यावर वडिलांसारखं प्रेम केलंय, लेकीसारखं जीव लावलाय तुम्ही मला. या लेकीचं एवढं पण नाही ऐकणार का तुम्ही? घरात नाही असे विनाकारण कलह झाले ना की खूप त्रास होतो मेरा. बरोबर आहे तुमचं दादासाहेब, पण आईसाहेब इतकं कधीच चिडत नाहीत. त्यांना त्यांना काय झालं अचानक, काय माहित. पण दादासाहेब, आईसाहेबांनी खूप केलं या घरासाठी, म्हणून कदाचित त्यांना काही गोष्टी नाही सहन होत. काय ना मीरा, इथे आपलेच दात आणि आपलेच ओठ आहेत, त्यामुळे काय करावं हेच कळत नाही. दादासाहेब, तुम्ही टेन्शन घेऊ नका, सगळं ठीक होईल. सगळे पुन्हा एकदा एकत्र येतील. बाबा, तुम्हीच आम्हाला शिकवलंय ना, घर संसार म्हटले की चढ उतार येतातच, पण त्यामुळे असं खचून जायचं नसतं. नाही रे, मी खचलो नाही अथर्व, पण खूप वाईट वाटतंय. काय ना की मतभेद झालेले चालतात एक वेळ, हे असे मनभेद नाही होता का मग? बाबा, मला आठवतंय, मी लहान असताना असं काही घरात झालं तर तुम्ही नेहमी एक गोष्ट करायचा. मीरा, घरात भांडणं झाली ना तर बाबा आम्हाला बाहेर नाटक बघायला घेऊन जायचे किंवा घरातच अंताक्षरी पार्टी अरेंज करायचे. आठवतंय? आता हे सगळं ना मी करेन. येस मीरा, तू, मी आणि अनन्या संध्याकाळची पार्टी अरेंज करूयात. सकाळ जरी भांडणाने सुरू झाली असेल तरी संध्याकाळ आनंदात जाईल. येस, आई आणि आत्या जरी भांडल्या असतील तरी संध्याकाळी त्या एकत्र नाचतील, डान्स करतील बाबा. येस येस, आय प्रॉमिस. त्या दोघी एकत्र डान्स करतील. आणि आता फक्त इमॅजिन करा बाबा, आई, नर्मदा आत्या एकत्र डान्स करतायत. ओ, इमॅजिन तरी करा. हो ना, कमाल आहे ना. दॅट्स लाईक इट.